ग्रामीण भागातला एक विद्यार्थी पायी चालत शाळेत जातो किंवा लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आधार असतो एसटीचा। मात्र सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या एका विद्यार्थ्याने शाळेत जाण्यासाठी वेगळी चक्कल लढवलेली आहे। तो शाळेत कसा जातो आपण बघूया त्याचा हा रिपोर्ट। टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा खोडा, पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा। शांता शेळके यांनी लिहिलेलं हे बालगीत। याच बालगीताची आठवण येण्याचं कारण म्हणजे घोड्यावर बसून ऐटीत शाळेत जाणारा हा विद्यार्थी आदेश साळुंखे। वस्तीवरनं शाळेत जाण्यासाठी एसटी आणि इतर वाहनांची सोय नसल्यामुळे आदेशनं ही अनोखी शक्कल लढवली। आदेश हा वैराग इथल्या साधना विद्यालयात इयत्ता 9वी मध्ये शिकतोय। वैराग जवळच्या लाडोळे वस्तीवर तो राहतो। लाडोळे ते वैराग 4 किलोमीटरचं अंतर तो घोड्यावरनं पार करतो। शाळेजवळच्या चिंचेच्या झाडाला तो आपला घोडा बांधतो। दिवसभर तो घोडा तिथेच बांधलेला असतो। शाळा सुटली की आदेश तुगडुक तुगडुक करत घोड्यावरनं घरी जातो। जर समजा बस गेली ना शाळेची तर मग घोड्यावर येत असतो। एखाद्या वेळेस जर आली बस तर बसमध्ये मग आता मी घोड्यावर आलो का ते चिच आहे ना चिचाचं झाड तर तिथं मग मी घोड्याला बांधतो आणि मग दुपारी चरायला तिथं जरा गवत तिथं बांधतो आणि मग शाळेत जातो। शाळा सुटली का मग पुन्हा घोड्यावर वस्तीवर जातो। आजोबा आहेत ते आजोबा शेळ्या आहे 150 शेळ्या आहे आणि घोडे आहे 7 घोडे पुन्हा कोंबड्या पण आहेत त्यांच्याच बघून शाळा करतो मी। कितवीला आहे आता मी नववीत आहे 9वीच्या वर्गात आहे। रोज असंच येऊन जाईन करतो। घोडा कधीपासून शिकलाय तू? घोडा आता लहानपणापासूनच आजोबानं शिकवलं। आदेशचे आजोबा प्रभाकर साळुंखे यांच्याकडे 150 शेळ्या आणि 7 घोडे आहेत। त्यांनी लहानपणीच आदेशला घोडेस्वारी शिकवली। आजोबांसोबत तो घोड्याची देखभाल करतो। आदेश हा अभ्यासात हुशार असल्यानं त्याचे शिक्षकही त्याचं कौतुक करतात। अगदी दररोज तो नियमित हजर राहतोय। अगदी दिवसभराच्या कार्यक्रमात शाळेच्या परिपाठापासून ते शेवटपर्यंत उत्साहानं त्याच्यात भाग घेतो आणि लवकरच त्याला मग यश चांगलं मिळो अशी प्रशासनातर्फे आपण सदिच्छा व्यक्त करू। तो शाळेत घोडा घेऊन येतो? हा, शाळेत घोडा ज्याचं त्यांना आजच आमच्या पण लक्षात आलंय। तसं तिकडं वाहनाची काही सोय नसल्यामुळे त्याच्याकडे घोडे बहुतेक त्याचे स्वतःचे आहेत काही की आज त्याला उशीर झाल्यावर आलाय तो चलत येण्यापेक्षा घोडा घेऊन। खरं तर प्रवास असल्यानं अनेक विद्यार्थी शाळा सोडतात पण इच्छा तिथे मार्ग। शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर विद्यार्थी घोड्यावरनं सुद्धा शाळेत जाऊ शकतो हेच आदेशनं दाखवून दिलंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।